बेडवर उठून बसायचे असते तेव्हा पार्थ नर्सला आवाज देत असतो आणि काव्यही त्याला बोलते, तुम्ही आहात ना, मग नर्सला कशासाठी आवाज देत आहात? आणि पार्थ देखील आनंदाने काव्याला बेडवर उठून बसतो आणि तो तिचा हात घट्ट पकडतो आणि तो तिच्या हातावर किस करतो. तेव्हा दोघेही एकमेकाकडे अतिशय प्रेमाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासहित स्वीकार करत आहे. आता जिथे काव्य आहे तिथे हा पार्थ. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी येतात आणि नंदिनी ही पार्थला बोलते, म्हणजे आता तुम्ही देखील काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहायला जाणार का? आणि तेव्हा पार्थ उत्तर देतो, गेस्ट रूममध्ये नाही तर आता आम्ही दोघेजण काव्यार्थ या रूममध्ये राहायला जाणार आहोत. आणि तेव्हा जीवा देखील आनंदाने सिट्टी वाजवून त्या दोघांचे अभिनंदन करतो आणि तेव्हा सर्वजण हे आनंदित झालेले असतात. आणि पार्थ काव्याला आपल्या हाताने उचलून घेतो व तिला हॉस्पिटलमध्ये घरी घेऊन जाऊ लागतो. आणि तेव्हा सर्वजण हे टाळ्या वाजवून त्या दोघांचे स्वागत करतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ज्याप्रमाणे काव्य आणि पार्थ एकत्र आले त्याचप्रमाणे जीवा आणि नंदिनी देखील पुन्हा एकत्र येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.